षटकांची मॅच खेळवायची आहेत. सो आम्ही 4 षटकांची मॅच खेळवल्या. फक्त एकच विनंती करेन की वेळ वाचवायचा प्रयत्न करा. नको नाव हॅलो चेक. मात्र पाहताय चला जाऊयात मॅचच्या दिशेनं. अथर्व लांडले गेले आपण पाहताय आणि पहिल्या षटक प्रगतीपथावर आहे. पहिल्या षटकाच्या पहिले 2 चेंडू संपलेत आणि धावसंख्या 2 चेंडूंमध्ये जात असताना पोहोचत असताना 3 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचताना आपण इथून मात्र पाहताय पुढचा बॉल यावेळेस आपण इथून मात्र पाहताय फेकी धाव पाहायला मिळते. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये. तीन चेंडूचा खेळ संपुष्टात येत असताना शेवटच्या अंतिम 3 चेंडूचा खेळ शेष राहतोय. पुढचा बॉल यावेळेस दिशा दर्शवली गेली. या चेंडूला बाउंड्रीच्या दिशेने जाणारा हा चेंडू सिंगल मिळतीये. सिंगल शिवाय काही मैदानाच्या आतमध्ये मिळणार नाहीये क्षेत्ररक्षणाचा दर्जा सध्या तरी उंचवत असताना आपण इथून मात्र पाहताय सिंगल मिळतीये आणि सिंगलनं धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे अर्थातच 4 या अंकावर धावफलक. गोलंदाज या पुढचा बॉल फेस मध्ये आहे. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं टेक्निकल स्ट्रोक पॉवरफुल स्ट्रोक चेंडू बाउंड्रीच्या पलीकडे चौकार 4. चौकार आपण पाहत आहे. धावसंख्या वधारत असताना 8 या अंकावर चेंडू संपुष्टात येत आहेत. 5 अंतिम 1 चेंडूचा खेळ अजूनही बाकी राहतोय. मॅचच्या दिशेने आपण गोलंदाज तयार. पुढचा बॉल हो यावेळेस फ्री हिटचा चेंडू अलॉंग दी कार्पेट पद्धतीने चेंडू ट्रॅव्हल होतोय. फेकी झाली आहे. यावेळेला धावात खेळण्याची होती ना आम्ही संधी. बालबाल बचगे बॅटर असं म्हणायला हरकत नाही आहे. इथून मात्र षटक संपतं क्रमांक 1 पहिल्या षटकाच्या
समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 11 या अंकावर. संख्या 13 या अंकावर धावफलक जवळ पोहोचत असताना पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर षटक क्रमांक पहिलं संपले. आपण पाहत आहे बिनबाद धावसंख्या 13. चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळाली. गोलंदाज वॉर्मअप करा, तदनंतर आपण चला घाई करा. आणि मेन पंच आपणास आम्ही विनंती करतोय, आम्ही सातत्याने इथून ट्रॅकवर गोलंदाज करण्यात तयार. षटकातील पहिलाच बॉल बॅटच्या फीस मध्ये आपण इथून मात्र हा चेंडू पाहताय. 1 बाउन्स क्लिअर केलं गेलं. आणि तदनंतर चांगले क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये सध्या आपण पाहताय. चेंडू संपतायत आतापर्यंत एक. दुसऱ्या षटकातील पहिलाच बॉल आपण इथून मात्र पाहताय. चेंडू होता हवेमध्ये. बॅकअपला पोहोचणाऱ्या खेळाडूनं कदाचित साथ दिली नसावी आणि म्हणूनच की काय इथून मात्र झेल सोप्पा झेल होता बॅकअपला पोहोचलेल्या खेळाडूकरिता. सध्या तरी ड्रॉप होताना आपण पाहिलंय. पुन्हा एकदा एक धाव इथून मात्र मिळते आणि धावसंख्या 15 या अंकावर. चेंडू संपुष्टात येत आहेत 2. स्ट्रोक चांगला आहे. पापबार फुल स्ट्रोक ही यावेळेस निघून जातोय बाउंड्रीच्या दिशेने. चेंडू चौकार. लगातार दोन्ही चेंडू इथून मात्र निर्धाव स्वरूपात फेकले जात आहेत. शेवटच्या अंतिम एक चेंडूचा केसेस. पुढचा बॉल यावेळेस उडवला गेलाय फाईन लेग मध्ये. क्षेत्ररक्षक नाही आहे त्या क्षेत्रामध्ये. फेकून दिलंय या चेंडूला सरळ बाउंड्रीच्या पलीकडे. निघून जातोय सरळ सीमा. रेषापार चौकार. 4 षटक संपेल क्रमांक इथून मात्र 2 षटकांच्या समाप्तीने धावसंख्या 23 या अंकावर. चला पेयवाहक पटकन पोहोचा आणि तोपर्यंत एक सुवर्ण संधी डिक जॉकीला आणि पुन्हा एकदा मॅच मध्ये. सात मिनिट
पण अधिक आमचे मान्यवर पाहुणे त्यांना आपण सातत्याने इथून मात्र पाहत आहे. दानशूर राजा आदरणीय आईवा जेलकरिता जे सातत्यानं पारितोषिक इथे मात्र लाभत येतात. शिवसेना शाखा प्रमुख पुंडास आदरणीय कैलास भाऊ शेलार आपण त्यांनाही पाहिलं. त्याच्यानंतर जर का आपण पाहिलं तर या स्पर्धेचे आयोजक प्रायोजक संदीप भाऊ घरत आणि दिनेश भोईर साहेबांनाही आपण इथून मात्र पाहिलं. आणि त्यांच्या समवेत उपस्थित भावेशजी भोईर असतील असंख्य जशी जशी नावं आमच्यापर्यंत पोहोचतात. नितीनजी गुंदोलकर साहेब आपण त्यांनाही पाहिलंय. सगळ्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. षटक संपतायत 2. चला आपण 7 मिनिटांमध्ये 2 षटक हाताळलेत. चांगली गोलंदाजी केली आहे पहारे संघ. वेळ वाचवलाय. कदाचित पुढच्याही 2 ओव्हर याच पद्धतीने आपण इथून मात्र वेळ वाचवाल हीच विनंती असेल. गोलंदाजी ट्रॅक पर गोलंदाज हिमांशूला आणले गेले. हिमांशू चलो फास्ट, थोडंसं घाई करा हिमांशू, आम्ही विनंती करतोय. हवेमध्ये आहे चेंडू. फटका फसतोय की काय? तर येस, डेफिनेटली इथून मात्र फटका फसतोय. प्रथम क्रमांकाच्या विकेटचं बदन. फलंदाज होते बाद परथावा लागेल तंबूच्या असायला. फक्त बरेच संघालाही विनंती असेल की आपण सुद्धा वेळेच्या बाबतीत थोडंसं सहकार्य करायचंय. न्यू बॅटर रोहन मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. आपण पाहताय हिमांशू षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी गोलंदाज तयार. पुढचा बॉल शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न अनसक्सेसफुली ठरतोय. यष्ट्यांच्या वरतून डिलिव्हर होणारा हा चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला इथून मात्र पाहायला मिळालाय. नक्कीच चेंडू संपुष्टात येत आहेत. 2 धावसंख्या 23 या अंकावर धावफलक. एकही धाव अजूनपर्यंत खर्च करून दिली गेली जात नाहीये. पुढचा बॉल याही वेळेस फायनल एकच्या दिशेनं जाणारा चेंडू दिसला, पण त्याच्यानंतर ज्या पद्धतीने खेळाडू बाजूला सरसावला ना, यष्ट्या उद्ध्वस्त होणाऱ्या दिसल्यात. विकेटचं पतन. फलंदाज होतो बाद परतावा लागेल. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पहा. फळी लागली आहे. हिट विकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला इथून मात्र पाहायला मिळाली आहे. फलंदाज होतोय बाद परतावा लागला मात्र तंबूच्या असेला. चला शेवटचे 3 यावेळेस आपण इथून मात्र पाहताय. आणि अर्थातच आपण इथून मात्र पाहताय वन्स अगेन पुन्हा एकदा विकेटचं पतन झालंय आणि ते शुभागमन होताना आपल्याला पाहायला मिळतं. मी सकाळच्या सत्रामध्येही ज्यांचं नाव घेतलं, प्रिन्स मूवीजमध्ये खूप सारं महत्त्वाची भूमिका ज्यांची पाहायला मिळते, प्रथमेशजी पाटील लाखिवली इथे उपस्थित होतात. वेलकम प्रथमेशजी, आपलंही मनपूर्वक हार्दिक स्वागत. रविदादा गुळवी यांच्या खांद्याला खांदा लावून करणाऱ्या व्यक्तिमत्व आहे.
वेलकम प्रथमेशजी, आपलं हार्दिक स्वागत. विकेटचं पतन होतं, परतावा लागला इथून मात्र तंबूच्या असला. क्या बात आहे. हिमांशूचा जर का आपण विचार केला तर आतापर्यंत 4 चेंडू फेकून गेलेत आणि त्याच्यामध्ये चारीच्या चारी चेंडूवर बघितले तर निर्धाव आहेत. त्याच्यामध्ये 3 विकेट पाहायला मिळतात आणि त्याच्यामधली एक हिट विकेट आपल्याला पाहायला मिळते. क्या बात आहे, जबरदस्त. श्रीनिवासजी रेड्डी साहेब इथे उपस्थित होत आहेत. श्रीनिवासजी रेड्डी साहेब, श्रीनु रेड्डी साहेब इथे उपस्थित होत आहेत आणि या शेलार गावाचे खूप एक सातत्यानं हॅपी आणि हस्तमुक्त असं चेहरा ज्यांचा आपल्याला पाहायला मिळतो. आदरणीय श्रीनु रेड्डीजी इथे उपस्थित होतात. वेलकम, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आणि ज्यांचा एक डायलॉग सातत्यानं आपण भेटल्यानंतर सातत्याने आपण म्हणतो कसे आहात, काय आहात, पण श्रीनिवास रेड्डी जेव्हाही भेटतात तेव्हा म्हणतात की इथे मात्र यम है हम, यम है हम हे वाक्य त्यांचं खूप सारं प्रचलित आहे. वेलकम श्रीनिवासजी रेड्डी, आपलंही मनपूर्वक हार्दिक स्वागत. गोलंदाज तयार. ओ हो, काय चेंडू आहे पहा, उंची थोडीशी खाली ठेवून आणि वेग अति प्रचंड आपल्याला इथे मात्र पाहायला मिळाला आणि याही वेळेला मिळते इथून मात्र रनआउटची विकेट. फलंदाज बाद. पाचशे वर्षापूर्वीपासूनच गेल्या वर्षी 22 जानेवारीला प्रभू श्रीरामचंद्राचं मंदिर आपण अयोध्या नगरीमध्ये पाहिलं. खरं तर तिथीप्रमाणे 11 जानेवारीला आपण तो प्रथम वर्धापन दिन पाहिला, आपण पाहिला आणि सुरेख असं गीत आपण इथून मात्र ऐकलं. चेंडू संपतायत आतापर्यंत 5. शेवटच्या अंतिम एक चेंडूचा घेशेष. आमच्यापर्यंत सूचना त्या पद्धतीची आहे. क्षमस्व, षटक संपलंय क्रमांक 3चा आणि या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 4/24. आम्ही दुर्तास थांबतोय, तुम्ही नका थांबू, पाहत राहा, ऐकत राहा. पॉवर ट्रॉफीचा थरार आणि जॉईन होतील तुमच्या समवेत मनीजी पाटील. चेक टेस्ट. 3 चेंडूंचा खेळ समाप्त झाला आणि 3 चेंडूच्या समाप्तीनंतर धावा फळकावरती आपण पाहतोय 27 आकड्यावरती. षटक क्रमांक प्रगतीपथावरती 4थं पाहतोय. 4 विकेट गमावताना 27 धावा फळकावरती आहेत भरे संघाच्या. गोलंदाज तयार. अनिकेतला पाहतोय. ऑफ समच्या बाहेर चेंडू होता, शफल करून खेळायचा प्रयत्न केला तिकडे आणि मग फेकी करेपर्यंत एक सिंगल धाव फळकावरती बनवली जाते आणि एका सिंगलच्या मदतीनं धाव संख्या फळकावरती 28 आकड्यावर जाऊन पोहोचल्या गेल्या. कुठेतरी धावांची गती जी आहे किंवा धावा जसा हवा होता तशा नाही दिसत, कमी दिसतात धावा फळकावरती. संध्याकाळचं सत्र आहे, संध्याकाळच्या सत्रामध्ये भरभरून मोठे फटके येतात आणि टीम RCC पहारे संघाची बॅटिंग ऑर्डर चांगली आहे, त्यामुळे धावांचा वेग वाढवावा लागेल. ऑनसाईडला खेळायचा प्रयत्न होतं, क्षेत्ररक्षक पाठीमागे करण तिकडे पोहोचले, मिसफिल्ड होईल आणि फेकी करेपर्यंत आसिम होते तिकडे आणि फेकी करेपर्यंत धाव फळकावरती धावा बनवल्या गेल्या टोटल
एक आणि एका धाब्याच्या मदतीने धावसंख्या फलकावरती वाढती आहे, जाऊन पोहोचली गेली 29 आकड्यावरती. आणि दुसऱ्या धाब्यासाठी फलंदाज बाद देखील झालाय. पॉवर शेलर 40+ देखील आता हळूहळू इकडे येत राहिलेत. त्यांचं देखील इथे आगमन होत आहे. वेलकम 40+ पॉवर शेलार, त्यांना देखील इन ॲक्शन आपण पाहणार आहोत. शेवटचा अंतिम चेंडू आहे या षटकातील. अनिकेत तयार. पांगावरती चेंडू टाकायचा प्रयत्न केलेला आणि तदनंतर एक धाव तर बनवली जाते आणि एका धावेच्या मदतीनं षटक कंप्लीट होत आहे. षटक क्रमांक 4 समाप्त झालं आणि 4 षटकाच्या समाप्तीनंतर प्रथमतः बॅटिंग करताना धावा फलकावरती आपण पाहिलं 30 विजयासाठी 31-51. बॅट्समन चला लगेच आतमध्ये जायचंय. बॅटर आतमध्ये जा लगेचच. चला मैदानात जायचंय. ओपनिंग पेअर्स टीम आरसीसी पहारे चालू असलेली आरसीसी पहारेच्या विपक्षामध्ये जर्मन भरे संघ जिथे फलकावरती धावा फलकावर जोडला गेला. 30-31 आहे आणि 31-51 पार करण्याकरिता 2 सलामीचे बॅटर्स. यस यस, बघा आता वेळ वाचवण्याचा प्रयत्न करा, कारण की आपल्याला एक 40+ ची मॅच देखील खेळवायची आहे. 2 सलामीचे बॅटर्स अनिकेत आणि त्याच्या समवेत करणची जोडी. अनिकेत भुईर आणि करण भुईर ही जोडी मैदानामध्ये पाहतोय. इथे पहा मोठा फटका खेळायचा प्रयत्न केला आणि बॉल निघून गेलाय सरळ सीमारेषेच्या बाहेर चौकाराकरिता. ॲक्शन रिप्ले आपण पाहतोय. अनिकेत आहे तिकडे. पहिलाच बॉल हवेमध्ये खेळले होते, खूप उंचीवरती होता बॉल आणि तदनंतर हा पहा टप्पा पडला आणि एक टप्पा अखेर निघून गेला सीमारेषेच्या बाहेर चौकाराकरिता. 4 धाब्यांच्या मदतीनं धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचला 4 या आकड्यावर. पुन्हा एकदा फुलटॉस बॉल अक्रॉस दी हँड स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये. बॅक टू बॅक दुसरा चौकार येतोय. लगातार 2 चौकार अनिकेत भोईरच्या बॅटमधून आपण पाहिले. यशस्वी ठरतात अनिकेत भोईरचे. स्ट्रॉंग फलंदाज आहेत.
उद्ध्वंसक बॅटिंग करताना आपण पाहायला मिळतात. 12 चेंडू 3 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. 12 धावा. पुन्हा एकदा हलक्या गतीने ऑन साइडला खेळायचा प्रयत्न केला. स्कोर ऑफ द विकेट खेळले होते तिकडे अक्रॉस दी हँड बॅटचा प्रयोग केला आणि त्यानंतर रनआउटची संधी देखील आहे आणि फलंदाज बाद होईल. एक सिंगल आली. सिंगलच्या मदतीने 13 आणि दुसऱ्या धावेकरिता विकेट डाऊन. ते पत्र्यावरती आणि भिंतीवरती जे बसलेत त्यांना विनंती करेन की आपण या इकडे व्यासपीठावरती बसा, पण तिकडे बसू नका. मोठा फटका खेळायचा प्रयत्न केला. हा देखील बॉल निघून गेला आहे सीमारेषेच्या बाहेर चौकाराकरिता आणि चौकाराच्या मदतीने नवीन बॅटर अल्पेश आले होते आणि अल्पेशने मागच्या मॅच मध्ये देखील अशाच प्रकारची सुरुवात केली होती आणि इथे देखील पहा आल्या आल्या लवकर मॅच फिनिश करण्याच्या नादामध्ये आहे. चौकाराच्या मदतीने धावसंख्या फळकावरती 17 आकड्यावर जाऊन पोहोचली. 5 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. 31 धावांचा पाठलाग, 31 धावांचा रनचेस सध्या मैदानामध्ये आहे. गोलंदाज तयार. अल्पेश सफल झाले आणि त्यानंतर डॉट बॉल पाहायला मिळेल. निर्धाव चेंडूच्या समाप्तीनंतर पंच गणेश पाटील सरांचा इशारा आलाय. षटक कंप्लीट होत आहे आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 31चा पाठलाग करताना धावा फळकावरती 17 आहेत. वरती एक विकेट पाहायला मिळाला. एका षटकाचा खेळ समाप्त झाला आणि षटक क्रमांक 2 आणि गोलंदाजीवरती निखिलला आपण पाहतोय. षटक क्रमांक 2 घेऊन स्ट्रायकर एंडला करण. फुल टॉस बॉल करणसाठी पंचांचा इशारा भीमाच्या स्वरूपामध्ये. 9 चेंडू आणि त्याच्यावरती आता येणारा पुढचा चेंडू फ्री हिटचा असेल. संधी दिली गेली आहे इकडे गोलंदाजीच्या माध्यमातून. आजच्या दिवसामध्ये आपण खूप सारे भीमा चेंडू पाहिलेत. मागच्या मॅच मध्ये 3 भीमर पाहिले होते ते देखील एका षटकामध्ये आणि जिकडे शेलार गोलंदाजी करत होते. ऑन साइडला खेळलेत, खेचून मारला, बॉल निघून जाईल सीमारेषाकडे. पंच गणेश पाटील सरांचा इशारा. फ्री हिटच्या चेंडूवरती आला 6 धावा. आणि षटकाराच्या मदतीने धावा फळकावरती टोटल पोहोचल्या गेल्या 23 आकड्यावरती धावसंख्या पाहतो आपण. पुढचा बॉल पुन्हा एकदा समोर टाकला होता. मोठा फटका, बॉल निघून जाईल 6 धावांकरिता. आणि षटकाराच्या मदतीने धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचल्या गेल्या 30 आकड्यावरती. एका धावेची गरज आहे. 24 धावा होत्या मग षटकार आलाय. 30 धावा फळकावरती. हॅट्रिक साठी 500 रुपयात. पायावरती टाकल्या आणि त्यानंतर पंचांचा इशारा. फलंदाज बाद. पॉवर शेलारचे ओपनर फ्रंटलाईन गोलंदाज विशाल जाधव, त्यांना मी विनंती करेन की आपण या ना. त्या सकाळ दुपारच्या सत्रापासून त्यांनी तिकडे थांबलेत. चेंडू पोचवतात. थँक्यू विशाल जाधव. चेंडू आले तर पोचवत राहा.
नवीन बॅटर, एका धावेची गरज आहे, मैदानामध्ये दाखल झालेत. कुमार, एका धावेची गरज आहे विजयाकरिता. हा नो बॉल आला आणि मॅच फिनिश होती. चला लगेच टीम पावशेला बी संघाची कर्णधार या. आणि मॅच जी आहे 3 षटकांची असेल. पावशेला बी आणि टीम आरसीसी पहारे अशी मॅच पाहतोय. आजच्या दिवसातील क्वालिफायरची अंतिम मॅच. आणि सन्माननीय कैलासदादा शेलार यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूयात. चला टॉस करूयात आपण. कैलासदादा शेलार तिथपर्यंत पोहोचलेत. आजचा शेवटचा अंतिम मॅच पाहतो आपण लीग टेबल मधला. कॉलिंग गेली गेले पाऱ्या संघाकडनं आणि नाणेफेकीचा कौल जे आहे ते पावर शेलार वॉन होते आणि टॉस जिंकल्यानंतर डिसाईड केले बॅटिंग करण्यासाठी इन्व्हाइट केले गोलंदाजी. फिल्डिंग चालू होईल तुमची.